बदला घेईल की काय या मॅच मध्ये हे देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. एका बाजूला पंच आपण बघतोय प्रकाश घरत सरांना आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला मितेश शिंगोटे. दोन पंच दरम्यान पंचांचा इशारा दरम्यान सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू अगदी लॉर्ड फुट डिलिव्हरी होती त्याला मात्र कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिले ते म्हणजे गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांकरिता दोन धावसंख्या सुरुवात होत असताना संघाची आणि स्वतःची अकाउंट ओपन केलं गेलंय. मिस्टर आकाश चव्हाण या बॅटरने सुरुवात तर चांगली केली आहे परंतु अंजाम कशा प्रकारे होईल ते इंटरेस्टिंग ठरणार आहे या मॅच मध्ये. कारण निसर्गाच्या सानिध्यात असलेली क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे भगमेव वातावरण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही कव्हर केलेली क्रिकेटची स्पर्धा आणि खरं तर या स्पर्धेच्या आकर्षित ट्रॉफीज थँक्यू काही सांगून जाते. या ठिकाणी मीरा रोडवर खास भाईंचे मित्र आलेत मनोज यादव, धर्मेंद्र यादव आणि गौरवजी यांना आपण पाहतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. भाईंकरता केक देखील घेऊन आलेत आणि थोड्याच वेळात अगदी भाई येतील मग केक कटिंग केलं जाईल. वेलकम, सर्वांचा हार्दिक आभार. मनोज यादव, धर्मेंद्र यादव आणि गौरव यांचं करूया हार्दिक स्वागत. तर घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा जात आहेत. इथे मात्र पार्थसाठी विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी राकेश वाघमारेकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे लक्षात असू द्या. ह्या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 4 या धावसंख्येवर सुरुवात होत असताना पाहायला मिळते. 2 चेंडू टाकून झाले तर घोषांकित क्षेत्रामध्ये 2 चेंडू खेळलेत आकाश चव्हाणने. ही ओळख आहे आकाशची. ओ यावेळेस जागा बनून चेंडूला खेळला गेलाय. फॉरवर्ड फील्ड डिफेन्स केलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. तिसऱ्या चेंडूवर आकाश चव्हाणच्या बॅटमधनं चौकाराकरिता. थँक्यू. 4 धावा आल्यात आणि 4 धावाने खरं तर या संघाचं मनोबळ वाढेल. 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवर. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र स्वतःसाठी जागा बनवली. या स्ट्रोकला फॉरवर्ड डिफेन्स केलं चेंडूला 1 धावांकरिता. या 1 धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोचते 9 या धावसंख्येवर. थेंबे थेंबे तळेफाचे असे म्हटलं जात आहे. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईकवर घेतलं जाते. अभिषेक या बॅटरफला प्रथमच सामोरं जात आहे. पार्थ रायटम ओव्हर द विकेटने राऊंड द विकेटने आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. दर्शन मात्र याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. निर्धार स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर मागच्या स्पर्धेमध्ये चंद्रपाडा बॉईच्या स्पर्धेमध्ये ते नव्हते परंतु या मॅच मध्ये द ग्रेट मराठा चषकामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र 30 सर्कलमध्ये एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण आर्यन भोईरच्या माध्यमातून. शॉर्ट लॉंग ऑफला इथे मात्र चांगले फील्ड केले. इंजर्ड होते मागच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र पुनरागमन केले या खेळाडूने. 1 षटक संपले. धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद. डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कमा डीजे. षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी सुरुवात चंद्रपाडा बॉईज प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. तर नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय. अंकित हा गोलंदाज बघायला मिळतोय. प्रथमेश भोईर साहेबांचा संघ NCA चे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संघ आपल्याला इकडे बघायला मिळतोय. नक्कीच GTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करत असतील तर त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. अंकित येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. स्ट्रायकरकडे अभिषेक. चांगला टान्स चांगली हाईट त्यांची बघायला मिळते परंतु जेव्हा गोलंदाज रिलीज ऑफ द डिलिव्हरी करत असतो त्यावेळेस तुमचा जो
जो चेंडू जेव्हा गोलंदाज हाताळत असतो त्याच्या मनगटीकडे नक्कीच लक्ष असणं फार गरजेचं आहे. या प्रकारे तुम्ही टान्स घेऊन ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडू आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चौकार षटकार मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय, परंतु इतका टान्स तुमचं असणं फार महत्वाचं आहे. परंतु चांगला अभिषेकचा टान्स इथे पाहायला मिळतोय. ओ यावेळेस चेंडूला मात्र फक्त आणि फक्त सोडून दिलं. बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. या 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 11 या धावसंख्येवर आकाश आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि तो 9 धावांवर खेळतोय. तो दुसऱ्या बाजूला अभिषेक ज्याने 2 चेंडूचा सामना केला, 1 धावाने तो देखील खेळतोय. यावेळेला दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय. अगदी कानाची शिट्टी वाजवत चेंडू आपण बघतोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धा चेंडू पाहायला मिळतोय. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस फुटवर्क नव्हतं या चेंडूला खेळण्याचं, ते म्हणजे अभिषेक मार्फत. जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल त्यावेळी तुमचा टान्स त्याच्यानंतर तुमचा फुटवर्क होणं फार गरजेचं आहे. परंतु या गोष्टी कुठे ना कुठे कमी पाहायला मिळतात. अभिषेकच्या माध्यमातून या गोष्टी शिकाव्या लागतील. जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने चौथा चेंडू घेऊन जातील. ओ यावेळेस फक्त डिफेन्स केल्याबद्दल डायरेक्ट हिटची संधी, परंतु डायरेक्ट हिट झाली नाहीये आणि चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं. या 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे चाचपडत खेळतोय अभिषेक, परंतु मी कौतुक करेन एका बाजूला आकाश चव्हाण याचं. तो चांगली फलंदाजी करतो. त्याच्या बॅटमधनं एक आपण चौकार बघितलाय, परंतु ही इनिंग शेवटपर्यंत त्यांना बिल्डअप करावी लागेल. 4 चेंडूचा त्याने सामना केला आणि 9 धावसंख्या तो खेळतोय. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना मिस्टर अनिकेत 10 ते 50 रनअप घेत असताना आकाशसाठी. ओ यावेळेस दिशा बरकटल्या. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. इष्टाने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. लाईन अँड लेन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. जेव्हा तुम्ही रनअप घेतात त्यावेळेस तुमचं व्यवस्थित गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. पार्थ आहेत तिकडे, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर षटकार करता. जे 6 धाव आल्यात. 6 धावसंख्या पुढे जाताना पोहोचते. 19 वर पोहोचली जाते. आकाश पोहोचतोय 5 चेंडू 15 धावा. नाबाद जिंदाबाद फलंदाजी करत असताना. ओ यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सोडण्याचा प्रयत्न झालाय. असं वाटलं होतं आकाशाला की वाईट चेंडू जाईल, परंतु योग्य चेंडू असं म्हटलं गेलंय पंच प्रकाश घरत सरांच्या माध्यमातून. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळतं. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा. बिनबाद 19. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने आकाशसाठी 6वा चेंडू घेऊन जाईल. ओ यावेळेस फक्त आणि फक्त डिफेन्स केलं गेलंय कव्हर्स क्षेत्रामध्ये. शॉर्टेस्ट कव्हर्स क्षेत्रामध्ये तोपतरुई एकच धाव मिळेल. या 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. प्रतिषटकामध्ये 10च्या फरफारी चालतोय. ते म्हणजे चंद्रपाडा बॉईज संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. तर गोलंदाजी मार्कवर येतो मिस्टर मिलिंद. हा गोलंदाज बघायला मिळतोय. तिसऱ्या फटकासाठी त्याला आमंत्रण दिलं पाहिजे आणि तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल नक्कीच हे देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे.
तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं गेलं त्याच्यामार्फत. तर आकाश चव्हाण चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. 7 चेंडू सामना काय 16 धावांवर तो खेळतोय. पहिला चेंडू अगदी ऑप्स्टमर येऊन चेंडूला अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाच नाही. चेंडू आलाय निर्धाच्या स्वरूपात गोलंदाज मिलिंद याचा. आणि पहिल्या चेंडूवर त्याने दाखवलंय मी मात्र पतू पॅकर्स मध्ये माझी एंट्री का झालंय, मला का घेतलं गेलंय, त्याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवर दिलं गेलंय. पुण्यात मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना इथे मात्र डिफेन्स केलाय चेंडूला. इथे मात्र शतरश डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. तर इथे मात्र आकाश चव्हाणसाठी पारितोषिक लागले कैलास साटले यांच्याकडनं 2 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅच प्राईज. लगातार 2 षटकार मारा आणि 500 रुपयाचा कॅच प्राईज घेऊन जा. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत आणि शेवटच्या क्षणी काय उंच उडालेला झेल पकडला गेलाय आणि समाप्त झालाय. मिस्टर आकाश चव्हाणाचा खेळ गॉन. धक्का क्रमांक पहिला चंद्रपाडी बॉईज संघाला. तर 1 डाऊन मध्ये दाखवलं होतं मिस्टर रियाज हा खेळाडू दाखवत असताना पाहायला मिळतोय. आकाश चांगली बॅटिंग करून बाद होतोय. 18 धावांची बाद झाला. यावेळेस आल्या जणू काही पॅलिन बॉक्स मध्ये सेट होऊन आला की काय असं रियाज दाखवतोय. पहिल्या चेंडूवर ठोकतोय खणखणीत षटकार. वेलकम बॅक आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. द ग्रेट मराठा चषक 2026 मध्ये आल्या तमाम क्रीडा रसिकांचं तसेच प्रत्येक खेळाडूंचं करूया सहर्ष स्वागत. मिलिंद याला षटकारासाठी भिरकावलंय. आल्या रियाज या बॅटर्सने 6 धावांनी धावसंख्या पुढे सरते 28 धावा. जिथे मात्र धावा होत नव्हत्या तिथे मात्र इथे धावा यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु अंकिताने चांगला झेल पकडलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. 1 षटकार टोकलाय रियाजाने आणि त्याला मात्र तंबूचा राफ्ता दाखवलाय गोलंदाज मिलिंद या गोलंदाजाने. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. गिरीश हा बॅटर दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी येतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या 28 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू मिलिंदचा राईट आर्म ओव्हर द विकेटने गिरीशसाठी. 6वा चेंडू. यावेळेस बॅट तर फिरवली होती परंतु ऑफसाइड ऑफ स्टंप पंचांनी दर्शवले गेलंय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 29 धावसंख्येवर. या षटकामध्ये बरंच काही बघायला मिळालं. 1 षटकार देखील पाहायला मिळाला. 2 विकेट देखील पाहताना आपण बघितल्या. यावेळी जोरकस जोराने बॅट फिरवली आहे.
चेंडू परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये जातोय डीप शॉर्टेजच्या कव्हर क्षेत्रामध्ये. या 2 धावसंख्या पुढे सरकती आहे. 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावा. 2 विकेट गेलेत. 10.30च्या फरकाने आतापर्यंत चालतोय. तो म्हणजे चंद्रपाडे बॉईज संघ. चौथे षटक कोणाला दिलं जाईल, कोणाला विषय टाकलं जाईल, तत्पूर्वी आपण डीजेला पण देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कमांड डीजे. हे 3 षटक समाप्त झालाय. धावसंख्या 31 धावा. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळलेत त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. आणि भगवेमय वातावरणात ही भरवली क्रिकेट स्पर्धा आणि आजचा फायनल डेचा दिवस असल्या कारणाने नक्कीच आपण बघतोय चोहे बाजूने प्रेक्षक आणि त्याहून आकर्षण म्हणजे मोहनबाईंचा आज वाढदिवस असल्यामुळे नक्कीच प्रत्येक खेळाडू, प्रत्येक येणारा संघ मात्र भाईंचा केक इथे कापला जातोय. आर्यन येतोय चौथ्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र आपण बघतोय एकच धाव मिळाले जाते. अगदी आपण बघतोय ग्राउंडवर चेंडू राहिला जातोय. 1 धावसंख्या पुढे सरकते आहे. 32 या धावसंख्येवर 2 गडी बाद. चंद्रपाडा बॉईज प्रथम फलंदाजी करत असताना आर्यन पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन जातोय. रॅटम ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू. यावेळेस लॉफ फुट डिलिव्हरी होती. इथे मात्र अंकित पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय आणि दिलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे गिरीश 2ने तो बाद झालाय. कुठे ना कुठे हताश आणि निराश मनाने तो मैदानाच्या बाहेर चाललाय. स्वतःवर नाराज आहे तो. आणि इथे मात्र आगमन पुन्हा एकदा होत असताना मोहनबाईंचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शिवम हा बॅटर 5व्या क्रमांकावर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 32 धावसंख्या. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 2. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः अंकित पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीने मात्र हुलकावणे दिल्या चेंडूने आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांची धावसंख्या पुढे सरताना पाहायला मिळत आहेत. 34 या धावसंख्येवर 34 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. चौथं षटक मार्गास्त आहे. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फुलटफ डिलिव्हरी होती परंतु या फुलटफ चेंडूचा फायदा उचलू शकत नाही फलंदाज. आतापर्यंत एकदा पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल. तो म्हणजे शिवम बाद होईल. त्याला परतावं लागेल. क्रॉस झालेच नव्हते त्यामुळे ते बाद होत असतील. 2 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंग मधील बाकी आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 35च्या धावसंख्येवर चौथा गडी बाद झालाय चंद्रपाडा बॉईज या संघाचा. बघा पहिल्या षटकामध्ये देखील 10 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत आर्यन याने आणि 2 गडी महत्वाचे त्यांनी बाद केलेत. एक रनआउटच्या स्वरूपात देखील धाव घेतले, विकेट घेतला. त्याच्यानंतर एक झेल घेतला होता. यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला सोडून दिलाय आणि ऑफसाइड ऑप्शन पंचांनी बजावले गेले. अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. जाऊन 36
या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु मोठे पटके आपण रियाजच्या बॅटमधले बघितले, आकाशच्या बॅटमधले बघितले, परंतु मिडल ऑर्डर कुठे ना कुठे कमी लेखताना आपण पाहतो चंद्रपाडा बॉयच्या संघाचा. यावेळेस 2 शतरक्षक होते, तिथून मात्र इथे थोडीशी मिसफील्ड आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण होत्या, तिथे मात्र तिसऱ्याची प्रयत्न झाला आहे आणि तिसरी धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक करावं लागेल, परंतु कुठे ना कुठे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पत्तू पॅकरच्या माध्यमातून. आणि त्या 3 धावाने धावसंख्या पुढे सध्या पाहायला मिळते. 39 धावसंख्या. रिप्लेमध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू अडवला गेला होता. शेवटच्या मुमेंटला सीमारेषेच्या लगत पार त्याने चेंडू फील्ड केला होता. शेवटचा चेंडू आर्यनचा. यावेळी जोराने मारण्याचा प्रयत्न. चेंडू शतरक्षक आपण बघतो थर्ट्यान फरकरमध्ये. इथे मात्र मिलिंद यांच्याकडनं चुकी झालाय, झेल सुटला गेलाय, परंतु रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट असेल. तर मनसे शाखा अध्यक्ष मीरा रोड यांच्याकडनं मनोज यादव यांच्याकडनं केक कटिंग होतो इकडे. धर्मेंद्र यादव. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. या ठिकाणी आपण बघतोय मनोज यादव साहेबांना, धर्मेंद्र यादव साहेबांना आणि गौरवजी चतुर्वेदी यांना आपण पाहतोय. थँक्यू. मीरा रोडवरून जवळजवळ 1 ते 1.5 तास इथेच बसून आहेत, भाईंचा वेट करत होते आणि हे आहेत भाईंचे खास मित्र. या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. थँक्यू. मीरा रोडवरून आपण भाईंना विश करण्याकरता या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपला आभारी आहोत. अजूनही जेवण आहे, तर जेवणाचा लाभ प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. जेवणाची मेजवानी निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून भाईंचे जिवलग मित्र आणि त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. आज वाढदिवस भाईंनी जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलंय. या ठिकाणी भरपूर केक कटिंग केले जातात आणि सकाळी महिला वृद्ध आश्रमाला त्यांनी भेट दिली. तिथे फळे, कपडे आणि साहित्य जे काही गरजू वस्तू आहेत त्या तिथेपर्यंत भाईंनी पोचवल्यात आणि त्या प्रकारेच आपला वाढदिवस साजरा करतायत. जबरदस्त भाईंचा आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात द ग्रेट मराठा परिवार नाईट ग्रुप यांच्या वतीने हे आयोजन केलं आहे. शानदार दर्जेदार आयोजन आणि भरपूर सारी मेहनत आहे प्रत्येकाची. चांगली सजावट, पूर्ण हा मंडप, त्याचा खर्च भाईंच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे. मयूर जगन्नाथ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंद मंद पावलांनी त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम मयूर म्हात्रे, उद्योजक जुचंद्र, ते देखील समाजसेवक आहेत आणि चांगलं कार्य त्यांच्या वतीने केले जात आहेत. आई गावदेवी एकसर त्यांचाच संघ क्वालिफाय झाला आहे टॉप 3 मध्ये. या मयूर म्हात्रे आपण आसनस्थ व्हायचं. भूषणजी पडवळे आणि कमिंग सून 2 लाखाची भव्य दिव्य द ग्रेट मराठा चषक येत्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50. अशा प्रकारचं लवकरच कमिंग सून
द ग्रेट मराठा चषक मोहनदादा पाटील यांची जी मोठी स्पर्धा आहे ती येते एप्रिल महिन्यामध्ये नाईट स्वरूपात तुम्ही पाहणार आहात. भव्य डे नाईट कमिंग सून. द ग्रेट मराठा चषक 2 लाखाची भव्य स्पर्धा, नाईटची स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. म्हणून लवकरच फॉर्म पडला जाईल आणि ही एप्रिलची तारीख तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. स्पर्धा फिक्स अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कमिंग सून पुन्हा एकदा तुमच्या भेटी करता येईल. द ग्रेट मराठा चषक 2026 2 लाखाची भव्य दिव्य ती स्पर्धा. प्रत्येक षटकाराकरता सुदान आणि राकेश यांच्याकडून 100 रुपये आहे पार्थला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. पार्थ आणि आर्यन अशी जोडी पाहायला मिळते आहे. जिंकण्यासाठी 41 धावांचं टार्गेट आहे. बघूया कशा प्रकारे पार केले जाईल किंवा या धावा रोखल्या जातील यासाठी आपण लढत बघणार आहोत. 4 षटकांनंतर आपल्याला रिझल्ट कळला जाईल की कुठचा संघ हा संघ विजय होईल, कुठच्या संघाला मात्र घरचा प्रवास करावा लागेल. या 4 षटकांपर्यंत आपल्याला लगेच कळलं जाईल. नंबर 1चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. अभिषेक हा गोलंदाज बघायला मिळतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. 30 फरकांमध्ये बघायचं झालं तर एक कव्हर पॉईंटला शतरक्षक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एक शतरक्षक शॉर्ट थर्डमॅन आहे. त्याच्यानंतर एक शतरक्षक शॉर्ट स्क्वेअरला गेला आहे. त्याच्यानंतर एक शतरक्षक शॉर्ट मिडविकेटला शतरक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडॉन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. पहिल्याच चेंडूवर आपले जणू का इरादे स्पष्ट केलेत की काय असं दर्शवले गेले. 6 धावा. डीजे 6 धावा येतात पहिल्याच चेंडूवर. षटकारासाठी पार्थ याच्या बॅटमधनं 6 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. जणू काही या पॅलिन बॉक्स मधून सेट होऊन आला. भावेश थोडं थांबवतोय. चला आपण विशेष सन्मान करूया. या ठिकाणी मनसे शाखा अध्यक्ष मीरा रोड आदरणीय मनोज यादव यांना विनंती करणे आपण पुढे यायचंय. आपला हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. मनोज यादव, धर्मेंद्र यादव आणि गौरव चतुर्वेदी तिघे एकत्र आले तरी चालतील. आपल्या तिघांचा हा विशेष सन्मान केला जाईल. या तिघांनी या भाईंचे हे मित्र आहेत. मीरा रोड वरून इथे आलेत आणि भाईंना शुभेच्छा दिल्यात. भावेशजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते या तिन्ही मान्यवरांचा आपण करतोय हा विशेष सन्मान. भरपूर तुम्ही चांगला वेळ दिला त्याबद्दल आपला आभारी. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या या तिघांकरता. मनोज यादव, धर्मेंद्र यादव आणि गौरव चतुर्वेदी मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. मीरा रोड वरून या ठिकाणी आले. थँक्यू, आपका स्वागत है इस टूर्नामेंट में. तर या वेळेला देखील षटकारासाठी चेंडू निघून जातोय. 6 धावा बॅक टू बॅक षटकार इथे बघायला मिळत आहेत. 14 धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पार्थ पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. चिंतेची बाब चंद्रपाडा बॉईज साठी, कारण 3 चेंडू मध्ये आपण बघतोय 14 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज पार्थ त्याच्या बॅटमधनं पूर्ण साईड आपल्याला बघायला मिळते. पत्तू पॅकर्स या संघाची. चला चेंडू नवीन घ्या लगेच. आम्ही चेंडू पुरवला इकडनं. 14 धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी 41 धावांचं जरूर टार्गेट आहे, परंतु या 3 चेंडू मध्येच चांगली धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये घणाघाती प्रहार केलेत. मागचा सामना काय जबरदस्त रंगला होता. NN चॅम्पियन वर्सेस रॉकस्टार बॉईज, आणि या सामन्यामध्ये रॉकस्टार बॉईज हा संघ विजय ठरला. तब्बल 50 धावा चेस केल्या गेल्या.
धर्मेंद्र याच्या माध्यमातनं धरमच्या माध्यमातनं काही घणाघाती प्रहार त्याने केले होते. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये 2 धावा करिता घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावाने धावसंख्या पुढे जाते 16 या धावसंख्येवर. बघा पहिल्या चेंडूवर षटकार 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा असं या षटकामध्ये विश्लेषण पाहायला मिळतं. यावेळेस षटकार, अजून एक षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बघतोय पाडा घेऊन आले की काय पॅव्हलिन बॉक्स मधून 6-2 6-2 6 यावेळेला 2 येतील का पुन्हा एकदा हे नक्कीच पाहावं लागेल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक राईट ऑफ ओव्हर विकेटने पारसाठी 6वा चेंडू. ओ यावेळेस दिशा भरकटली आहे, थोडासा यष्टिरक्षक बीट होतोय, त्याच्यानंतर शॉट थर्डमॅनचा शतरक्षक जातोय, चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी एकदा पळून पूर्ण केले आहे. 1+1 म्हणजे 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाते 24 या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल, स्क्वेअर चेंडू हाताळला आहे त्यामुळे नवीन पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल गोलंदाजाला. ओ यावेळेस दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झाला आर्यन मार्फत, परंतु चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. डीजेला पण देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मान्यवर आपल्यापासून रजा घेतात. थँक्यू, तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये आणि तुम्ही आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. तुमचं आभार आम्ही व्यक्त करतोय. नवीन गोलंदाज साहिल नंबर 2चा गोलंदाज. ओ पहिल्या चेंडूवर गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, त्याला पूर्णपणे ओळखलं आणि त्याला भिरकावलंय. डीप फॉरवर्ड मिड विकेट पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. धावसंख्या पुढे जाते 30 या धावसंख्येवर. अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही या फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट ऑफ डिलेवरती शतरक्षक आहेत डीप फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. आता मात्र कुठे ना कुठे जिथे मात्र धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न होईल का, असे मात्र कुठे ना कुठे गोलंदाजाला तसे चेंडू हाताळावे लागतील. परंतु एका बाजूला पार्थ तब धरून उभा आहे, त्याला साथ देतोय मिस्टर आर्यन भोईर. 7 चेंडूमध्ये 29 धावा पारच्या एकट्याच्या आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागतील. जास्तीत जास्त डॉट चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील तर मात्र विकेट मिळू शकतात. पुन्हा एकदा आर्यन स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. ओ यावेळेस बॅकफुटला गेलाय चेंडूला आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर विजनला गेलाय. 1-2 ने धावसंख्या पुढे जाते जाऊन पोचते 33 धावसंख्या. आता मात्र 14 चेंडू असतील आणि 8 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. या मॅचची हवा जणू काय काढली की काय पार्थ या बॅटर्सने. ओ यावेळेस उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न होतोय आर्यन भोईर मार्फत, परंतु असफल ठरलाय. चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. प्रथमेश भोईर खुश असतील आपल्या संघावर. चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये त्यांना बघायला मिळत आहेत. थोडासा प्रॉब्लेम मध्ये पाहायला मिळतोय आर्यन भोईर, कारण दुखापतग्रस्त आहे. बॅटची एज आणि स्वतःहून मात्र खेळाडूवृत्ती दाखवली आहे. स्पॉटमॅन स्पिरिट दाखवले गेले आणि कॉटबँडच्या स्वरूपात फलंदाज बाद मिस्टर आर्यन भोईर.
तर धावसंख्या आहे ती म्हणजे 33 धावा. 1 डाऊन मध्ये दाखवलं होतं विनीत हा बॅटर. ओ यावेळेस अनुज येतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढलाय. डीप लॉगॉन मध्ये चेंडू पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि अनुज मार्फत पहिला चेंडू हाताळला गेला. एक धाव त्याने खर्च केली आहे. 1 धावसंख्या पुढे जाते 34 च्या घरामध्ये. आता मात्र विनीत बुरकुन स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. तिसरं षटक चालू आहे अनुज मार्फत. ओ पहिला चेंडू अगदी हॅम्बर करण्याचा प्रयत्न. यावेळेला तुम्ही असे पटके खेळू शकत नाही आहात. मॅच आपण बघतोय जवळ आली आहे. सिंगल डबल करून तुम्ही देखील स्ट्राईक रोटेट करू शकता. मोठे पटक घेण्याची काही गरज नाही आहे. परंतु आपण बघतोय सध्याच्या क्रिकेट आपण बघतोय प्रत्येक खेळाडू चौकार आणि षटकारांची बोलतोय असं आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अनुज राठम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चेंज पेस करण्याचा प्रयत्न, गती काढली होती या चेंडूवर, परंतु गोषंकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 2 धावांकरिता. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 36 धावसंख्येवर. आता मात्र 9 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज असेल. पत्तूपॅकर संघ अगदी फ्रंट फूटवर पाहायला मिळतोय. यावेळेला खुश असतील प्रथमेश भोईर आपल्या या संघावर आणि चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली फलंदाजी पार्थ मार्फत आपल्याला बघायला मिळालं आहे या मॅच मध्ये. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिस्टम स्टोक्स पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. अमोल यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सर्चचं स्वागत या स्पर्धेमध्ये. या 1 धावसंख्या पुढे जाते 37 या धावसंख्येवर. आता 8 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. पार्थ ऑन स्ट्राईक. पार्थ आतापर्यंत किती धावांवर खेळतो ते देखील आमच्यापर्यंत कळलं जाईल. 30 या धावसंख्येवर वैयक्तिक पार्थ हा खेळतोय या मॅच मध्ये. 8 चेंडू मध्ये 30 धावा त्याने बनवलेत. ओ यावेळेस जोराने बॅट फिरवली आहे. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि चेंडू अशा प्रकारे षटकारासाठी वाहतोय. मॅच फिनिश. थँक यू डीजे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीपाठी येते मित्रांनो. 2 विजेता संघ